देश के कुछ राज्यों में इन दिनों बेमौसम बारिश देखने को मिल रही है। इससे किसानों को भी काफी नुकसान हुआ है। बेमौसम बारिश और ओलावृष्टि की वजह से देश के कई इलाकों में किसानों की फसलें तबाह हुई हैं। ऐसा ही एक मामला सामने आया है महाराष्ट्र के संभाजीनगर से। यहाँ तबाह हुई फसलों का जायजा लेने के लिए मंत्री अब्दुल सत्तार सिल्लोड तालुका के विभिन्न गाँवों में पहुँचे और किसानों से उन्होंने मुलाकात की। साथ ही नुकसान हुई फसलों का जायजा भी लिया। किसानों को उचित मुआवजा देने और संभव मदद देने की बात कही। आपको बता दें कि इस क्षेत्र के किसानों को ओलावृष्टि और बेमौसम बारिश से मक्का, बाजरा, ज्वार, प्याज, कपास, मिर्च, आम, फलों के बगीचे, सब्जियों के गंभीर नुकसान हुआ है। देखिए ये रिपोर्ट। जी, हे आसमानी संकट खरं म्हणजे आता मी जे हे शेड नेट पाहिलं तर हे पाहिल्यानंतर आश्चर्य वाटतं का 48 तास झाल्यानंतर ही गारीचा ढेग त्या ठिकाणी दिसतोय। या परिस्थितीमध्ये दिलीप तेजराव चिचपुरे आणि समाधान दामू गाडवे, पवन चिचपुरे, सचिन चिचपुरे, दादाराव नारायण, सुभाष माणिकराव सिरसाट अशा अनेक शेतकरी, मी फक्त 5-25 शेतकऱ्यांशी भेटलो, परंतु प्रत्येक गावामध्ये 30, 40, 50, कुठे 100 अशा प्रमाणे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामध्ये मिरची लावलेली होती। मिरच्या अशा आहे का आज जी परिस्थिती पाहिली तर मिरच्या कमी दिसतात आणि गारी जास्त दिसतात। या पद्धतीने शेतकरी बांधवांचा नुकसान झालेलं आहे। माझी शेतकरी बांधवांना एकच नम्र विनंती आहे, झालेलं नुकसान मोठं आहे, सरकार तुमच्या पाठीशी आहे। सरकार जे काही आहे ते सर्व आपल्याला मदत करेल, पण आपण मनाप्रमाणे, इच्छेप्रमाणे कधी कधी ईश्वराला भगवान भी देत नाही। हे आसमानी संकट असं समजून याचा मुकाबला करायचा आहे आणि नुकसान झालेल्या सर्व पंचनामे होतील। कोणताही नुकसान झालेला शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही आणि त्यांना सरकारचे जे काही नॉर्म्स आहे, नियम आहे, हे कांद्याचा रेट वेगळा आहे, कांद्यावरचा जो कांद्याचा बी आहे त्याचा वेगळा आहे। आमच्या ज्या मिरच्या आहे, मिरच्याचा आता पहिला तोडीवर आल्या होत्या त्याचा वेगळा आहे। काही आंब्याचे नुकसान झालेले, काही ठिकाणी मी पाहिले मकाचे नुकसान आहे, काही ठिकाणी बाजरीचे नुकसान आहे। अशा अनेक पिकांचे जे नुकसान झाले त्या सर्व पिकाच्या नुकसानाची नुकसान भरपाई पंचनामे करून सरकारकडे पाठवल्या जातील आणि आचारसंहिता असल्या कारणाने मी काही बोलू शकत नाही, परंतु आचारसंहिताही असली तरी शेतकरी बांधवावर ज्या ज्या वेळेस संकट येतो त्या त्यावेळेस मी त्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने, सरकारचा मंत्री या नात्याने त्या बांधावर जायला पाहिजे। त्यांचा ऐसी तमाम खबरों के लिए आप देखते रहें किसान तक। अगर ये वीडियो आपको पसंद आया है तो इसे लाइक जरूर करें। अगर चैनल अभी तक सब्सक्राइब नहीं किया है तो कर लें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकन भी दबा दें।